नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी पेपर दुसरा। यामध्ये तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी हा 50 गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर 100 गुणांसाठी असा असतो। एकूण पेपर दुसरा हा 150 गुणांसाठी असतो। थर्ड लँग्वेज अँड इंटेलिजन्स टेस्ट। आपण बुद्धिमत्ता चाचणी हा घटक अभ्यासणार आहोत। बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये पहिला घटक आकलन। आकलनामध्ये असलेले विविध भाग म्हणजेच त्यातील उपघटक यांचा अभ्यास आपण मागील घटकांमध्ये केलेला आहे। आज आपण दुसरा घटक अभ्यासणार आहोत, वर्गीकरण, क्लासिफिकेशन। वर्गीकरण यासाठी 10% इतका भारांश आहे। वेटेज 10%, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला साधारणपणे 5 प्रश्न वर्गीकरण या घटकावर आधारित असतात। वर्गीकरणातील पहिला घटक आहे 2.1 शब्दसंग्रह। वर्ड्स। शब्दसंग्रह या नावावरूनच तुमच्या लक्षात येईल की शब्दांचा संग्रह जितका आपला अधिक असेल तितक्या प्रमाणात वर्गीकरण या घटकावर आधारित प्रश्न सोडवणे आपल्याला अतिशय सोपे जाणार आहे। आणि म्हणूनच बालमित्रांनो, जास्तीत जास्त शब्दसंग्रह तुमचा वाढविण्याचा प्रयत्न करा आणि त्यासाठी काय केलं पाहिजे तर वर्गीकरण आणि शब्दसंग्रह या उपघटकामध्ये प्रश्न दिलेला जो असतो त्या प्रश्नामध्ये समान गुणधर्म असणाऱ्या 3 शब्दांचा एक गट तयार होतो। चौथा शब्द मात्र तो गुणधर्म दाखवत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला 4 शब्द दिलेले असतात। या 4 शब्दांपैकी 3 शब्दांमध्ये निरनिराळ्या बाबींमध्ये समान गुणधर्म असू शकतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये समान संगती असते किंवा विसंगती आपल्याला शोधावी लागते। तर त्यासाठी विशिष्ट तऱ्हेने विचार करण्याची सवय आपल्याला लावून घ्यावी लागते। थोडक्यात वर्गीकरण या प्रकारच्या प्रश्नामध्ये समान गुणधर्म असणाऱ्या बाबींचा एक गट दिलेला असतो आणि एक बाब इतर बाबींपेक्षा वेगळी असते, ती आपल्याला शोधायची असते। अवांतर वाचन करून आपली शब्द संपत्ती आणि सामान्य ज्ञान वाढवल्यास या प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होतो। एक लक्षात घ्या, वर्गीकरण या घटकामध्ये भाषा, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, कला, तंत्रज्ञान अशा प्रकारे विविध विषयांवर आधारित काही शब्द एकत्र केले जातात, म्हणजे शब्दसंग्रह तयार केला जातो आणि त्यांच्यामध्ये आपल्याला वेगळा असणारा शब्द शोधायचा असतो। So we always try to find out the similarity among various objects in our environment. So what is classification? So we classify these different objects in different groups. So dear students, we have to identify the 3 things that have some similarity
between them, and so they form a group. On this basis, the three words form a group, and the fourth one, that is the remaining object, it is different from that group. That word we have to find out. आपण या घटकाला सुरुवात करूया. या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सामान्य विज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल या सर्व विषयांचा यामध्ये समावेश असतो. सो सायन्स, लँग्वेज, हिस्ट्री, जिओग्राफी, टेक्नॉलॉजी, culture, all these subjects are related with this classification. Let's solve some different types of questions on the basis of science. गटात न बसणारा पर्याय निवडा. Identify the term which does not belong to the group. Now 4 words are given: रुच्छिक, स्कॉर्पियो, मृग, ओरियन, व्याध और सीरियस, सप्तर्षि और ग्रेट बियर. ओके, आता या ठिकाणी रुच्छिक, मृग, व्याध आणि सप्तर्षि ही नावं तुम्ही इयत्ता 7वी मध्ये अभ्यासलेली आहेत, हो ना? येस. तर या 4 शब्दांपैकी 3 शब्दांचा एक त्यांच्यामध्ये समानता आहे, सिमिलॅरिटी आहे. काय बरं आहे, ओळखा पाहू. येस, तर रुच्छिक, मृग आणि सप्तर्षि हे तारका समूह आहेत. स्कॉर्पियो, ओरियन अँड ग्रेट बियर, दीज आर द कॉन्स्टिलेशन्स. तारका समूह आहेत. आणि व्याध और सिरस हा आहे तारा. तर मृग नक्षत्रामध्ये हे जे तुम्हाला दिसतंय बघा, ओरियन, या ठिकाणी हा जो तारा आपल्याला दिसतो आहे, मृग नक्षत्रामध्ये दिसणारा तेजस्वी तारा म्हणजे सिरस, दॅट इज व्याध. तर व्याध हा तारा आहे आणि म्हणून याचं उत्तर येणार पर्याय क्रमांक 3, व्याध. Identify the term which does not belong to the group. कॉलरा, इन्फ्लुएन्झा, हिवताप, संधिवात. तिघांचा एक गट तयार होतोय. वेगवेगळ्या प्रकारचे हे आजार आहेत, बरोबर. परंतु या 4 आजारांपैकी तिघांचा एक गट तयार होतो, त्यांच्यामध्ये समानता आहे. कोणती आहे बरं समानता? बघा, कॉलरा, इन्फ्लुएन्झा आणि हिवताप, these are all infectious diseases. हे आहेत संसर्गजन्य रोग. कॉलरा हा दूषित पाण्यामुळे, इन्फ्लुएन्झा हा विषाणूमुळे आणि हिवताप हा कीटकांमुळे, मलेरिया या डासामुळे होणारे हे रोग आहेत, इन्फेक्शियस डिसीजेस. व्हेअरएज संधिवात हा एक असंसर्गजन्य व चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा विकार आहे, राईट. तर संधिवात, rheumatism is a, what is rheumatism? चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा विकार आहे. therefore बघा, अशा प्रकारे ज्या वेळेला चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा हाडं कमजोर झाल्यामुळे संधिवात हा विकार होतो आणि म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, पोलाद, पितळ, कांस्य आणि कथिल. स्टील, ब्रास, ब्रॉन्झ अँड टीन. तर पोलाद, पितळ आणि कांस्य ही काय बरं आहेत? बघा, पोलाद हे लोखंड आणि कार्बन यापासून तयार केलं जातं. तर कांस्य पदक आपण म्हणतो तांबे आणि कथिल. तर पितळ हे तांबे आणि जस्त. तर पोलाद, कांस्य आणि पितळ ही आहेत संमिश्रे. दीज आर ऑल अलॉय.
steel, bronze and brass. These are alloys, whereas tin is a simple metal, and therefore the answer is option number 4, that is tin. कथील हा धातू आहे आणि बाकीचे तीन संमिश्र आहेत. नेक्स्ट, इनसॅट, भास्कर, चंद्र आणि स्पुटनिक. काय येणार बघा, काय साम्य आहे तिघांमध्ये? येस, चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह, बरोबर. whereas इनसॅट, भास्कर, स्पुटनिक हे आहेत कृत्रिम उपग्रह. So these are all artificial satellites, whereas moon is the natural satellite of the earth, and therefore the answer is option number 3, that is moon, Chandra. Next, गोल्जी पिंड, रिक्तिका, तंतुकणिका. आपल्याला एक गट दिलेला आहे आणि काय सांगितलंय बघा, गटाशी जुळणारी पदे पर्यायातून निवडा. अचूक पर्याय असलेले आपल्याला 2 पर्याय या ठिकाणी निवडायचे आहे. म्हणजेच या ठिकाणी हा एक गट आपल्याला दिलेला आहे, त्याच्यामध्ये येणारे अजून 2 पद आपल्याला दिलेल्या पर्यायातून निवडायची आहेत. गोल्जी बॉडीज, व्हॅक्युअल्स, माइटोकॉन्ड्रिया, and some we have to select 2 more options related to this group. Okay, so options are इलेक्ट्रॉन, विषाणू म्हणजेच व्हायरस, केंद्रक, न्यूक्लियस आणि पेशीपटल, सेल मेम्ब्रेन. आता गोल्जी बॉडीज, व्हॅक्युअल्स, माइटोकॉन्ड्रिया. गोल्जी पिंड, रिक्तिका आणि तंतुकणिका हे काय आहेत? तर पेशीचे भाग आहेत. बघा, पेशीचे भाग आहेत, आपण शिकलेलो आहोत पेशीचे भाग. त्याप्रमाणे केंद्रक या ठिकाणी दिसते तुम्हाला बघा, केंद्रक आणि पेशी पटल हे सुद्धा पेशीचेच भाग आहेत, आणि त्यामुळे उत्तर येईल ऑप्शन नंबर 3 and 4. तर केंद्रक आणि पेशी पटल हे 2 या दिलेल्या गटामध्ये बसणारे 2 पर्याय येणार आहेत. ऑप्शन नंबर 3 and ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, किरणीयन, पाच्छरीकरण, गोठणीकरण, मळणी. इरॅडिएशन, पाश्चरायझेशन, फ्रीजिंग and threshing. Identify the term which does not belong to the group. Now these are some processes. बरोबर, ह्या काही पद्धती आहेत. मग कसल्या बरं पद्धती आहेत? तर किरणीयन म्हणजेच इरॅडिएशन, पाश्चरायझेशन, फ्रीजिंग, these are the methods of food protection. अन्न रक्षण, अन्न साठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या पद्धती आहेत. whereas threshing ही धान्य काढल्यानंतर त्या धान्याच्या या तुसापासून धान्याचे कण बाजूला करण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धती आहे. तर ही झाली पीक काढण्यासाठीची पद्धती, धान्य गोळा करण्याची पद्धती. परंतु या आहेत अन्न रक्षणाच्या पद्धती, धान्य साठवण्याच्या पद्धती. Therefore the option is option number 4. नेक्स्ट, हळद, टर्मरिक, वांगी, ब्रिंजल, टोमॅटो आणि भोपळा, पंपकिन. Identify the term which does not belong to the group. So वांगी, टोमॅटो आणि भोपळा ही फळं आहेत आणि हळद हे काय आहे? खोड आहे, आणि म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. टर्मरिक इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कार्बन. So what is the answer? Yes, carbon is the correct answer. Why? Because iron, calcium and magnesium, these are metals. हे धातू आहेत, whereas carbon is a non-metal.
काय आहे? कार्बन हा अधातू आहे. आणि तर म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 कार्बन. नेक्स्ट, डोसा, चपाती, पाव आणि इडली. व्हेरी इझी आन्सर. What should be the answer? Yes, right. The second one, that is chapati, because dosa, pav, that is bread, and idli, these are all fermented products. आंबवून तयार केलेले पदार्थ आहेत. मात्र चपाती करण्यासाठी ते पीठ आंबवावं लागत नाही. आपण फक्त पीठ भिजवून त्याची रोस्टिंग करून आपण चपाती करतो. Therefore, the option number 2 is the correct option. That is the chapati does not belong to this group. तर वर्गीकरण या घटकामध्ये भाषा या विषयाशी म्हणजे या घटकाशी संबंधित कशा प्रकारचे प्रश्न असतात ते आता आपण अभ्यासूया. भाषा. गटात न बसणारा पर्याय निवडा. सगळे, माझे, कोण आणि तिला. ओके. All, my, who and hers. आता who, my and hers म्हणजेच माझे, कोण आणि तिला हे काय आहेत? ही आहेत सर्वनामे, टाइप्स ऑफ प्रोनाउन्स. आणि सगळे हे आहे समूहदर्शक नाम. आणि म्हणून यातील येणार आहे पर्याय क्रमांक 1, ऑप्शन नंबर 1. That is all is the correct answer. पुढचा प्रश्न बघा. रान, अरण्य, वन या गटाशी जुळणारी पदे पर्यायातून निवडा. अचूक असलेले 2 पर्याय निवडा. या ठिकाणी रान, अरण्य, वन हे काय आहेत? येस, समानार्थी शब्द. दीज आर सिनोनिम्स. मग रान, अरण्य, वन हे समानार्थी शब्द आहेत. आपल्याला हा संबंध बघायचा आहे. तर समानार्थी शब्द दिलेल्या पर्यायामध्ये कोणते आहेत? तर बघा, रान याचे समानार्थी शब्द आहेत विपिन, कानन म्हणजेच अरण्य किंवा रान. आणि पादप म्हणजेच वृक्ष आणि पावक म्हणजे अग्नी. त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3. बघा प्रश्नाचं स्वरूप कसं वेगळं आहे ते. तर पादप म्हणजे वृक्ष. वृक्ष म्हणजे या ठिकाणी एकच वृक्ष, अनेक वृक्ष नाहीत. आणि म्हणून अचूक पर्याय येणार आहे 2 आणि 3. नेक्स्ट, गटात न बसणारा पर्याय निवडा. क्रियापद, सर्वनाम, अलंकार, विशेषण, व्हर्ब, प्रोनाउन, मेटॅफोर अँड ऍडजेक्टिव्ह. आता क्रियापद, सर्वनाम आणि विशेषण, व्हर्ब, प्रोनाउन अँड ऍडजेक्टिव्ह, these are the parts of speech. शब्दाच्या जाती आहेत. बरोबर. परंतु अलंकार, मेटॅफोर, तर अलंकार म्हणजेच काय? तर फिगर ऑफ स्पीच. तर या अलंकार असा एक शब्द वापरला जातो की त्यामुळे त्या शब्दाच्या अर्थाचं सौंदर्य खुलतं. तर जाती या शब्दावरून आपल्याला शब्दाचं त्या कार्य समजतं. बरोबर. क्रियापद म्हणजेच वर्ब, तर कार्य काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणे. तर क्रियापद हा असा एक शब्द झाला की त्यामुळे आपल्याला त्या शब्दामुळे कार्य समजतं, जातो, आपल्याला कार्य समजतं. परंतु अलंकार हा आहे फिगर ऑफ स्पीच. त्या अर्थाचं सौंदर्य फुलवण्यासाठी अलंकाराचा वापर केला जातो. आणि म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक 3, दॅट इज मेटॅफोर. नेक्स्ट, गटात न बसणारा पर्याय निवडा. गंगा, बासमती, भारत आणि फळ. बघा, गंगा, बासमती, भारत हे 3 काय आहेत? विशेष नामे,
proper nouns, whereas fruit, that is फळ, is a common noun, सामान्य नाम आहे. फळ हे सामान्य नाम आहे आणि इतर 3 विशेष नामे आहेत. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. आता तंत्रज्ञानाशी संबंधित कशा प्रकारचे प्रश्न असतात बघा. गटात न बसणारा पर्याय निवडा. आयडेंटिफाय द टर्म व्हिच डज नॉट बिलॉंग टू द ग्रुप. भ्रमणध्वनी, मोबाईल फोन, ईमेल, दूरचित्रवाणी, टेलिव्हिजन आणि आंतरजाल, इंटरनेट. आता या ठिकाणी गटात न बसणारा शब्द कोणता बरं येईल बघा. फोन किंवा ईमेल, आंतरजाल म्हणजे इंटरनेट, या ठिकाणी आपण 2 वे कम्युनिकेशन करू शकतो. म्हणजेच आपण प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळू शकतं. दिस इज द 2 वे कम्युनिकेशन मीडिया. whereas on television it is a 1 way communication medium. आपण फक्त ऐकू शकतो किंवा बघू शकतो. आपण त्याला रिस्पॉन्स देऊ शकत नाही, प्रतिसाद देऊ शकत नाही. आणि म्हणूनच टेलिव्हिजन इट इज अ 1 वे कम्युनिकेशन. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर येणार पर्याय क्रमांक 3, दॅट इज टेलिव्हिजन, दूरचित्रवाणी. नेक्स्ट, पुन्हा तंत्रज्ञानाशी संबंधित, टेक्नॉलॉजीशी. मॉनिटर, सीडी, सीपीयू, माउस. उत्तर येईल येस, सीडी. का सीडी आलं तर बघा, मॉनिटर, सीपीयू आणि माउस हे कॉम्प्युटरचे भाग आहेत. आपण जेव्हा कॉम्प्युटर वापरतो, चालू करतो, त्यावेळेला आपल्याला मॉनिटर लागतो, सीपीयू लागतो आणि माउसही लागतो. पण सीडी हा आहे एक्सटर्नल भाग, म्हणजे आपण ती बाहेरून जेव्हा आतमध्ये टाकतो त्यावेळेला आपण ती त्याच्यावर जे काही असेल ते रीड किंवा राईट करू शकतो. सो सीडी इज नॉट अ पार्ट ऑफ अ कॉम्प्युटर. देअरफॉर द आन्सर इज ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, YouTube, WhatsApp, Twitter and Facebook. अगेन, WhatsApp, Twitter, Facebook ही काय आहेत? दळणवळणाची साधनं वेगवेगळी. आपण एकमेकांना संदेश पाठवण्यासाठी यांचा वापर करतो. तर हे झाले YouTube, WhatsApp and Twitter. These are the social communication mediums, right? So social media of communication, WhatsApp, Twitter and Facebook, these are the social media of communication. But YouTube वर आपण काय करतो? काही गोष्टी अपलोड करण्यासाठी किंवा काही गोष्टी पाहण्यासाठी या YouTubeचा वापर करतो. तर हा झाला पर्सनल यूज साठी आपण YouTubeचा वापर करतो. म्हणजेच उत्तर येणार ऑप्शन नंबर 1, दॅट इज YouTube. तर YouTube is a social media platform and it is or video sharing social network. तो एक वेगळा असा सामाजिक स्रोतच आहे, परंतु तो काय केला जातो तर व्हिडिओ शेअरिंग साठी किंवा काही गोष्टी प्रसारित करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुक हे सामाजिक स्रोत आहेत. आता इतिहास आणि भूगोल याच्याशी संबंधित प्रश्न कशा प्रकारचे असतात बघूया. गटात न बसणारा पर्याय निवडा. स्वराज्य, असहकार, स्वदेशी आणि बहिष्कार. आठवते तुम्हाला? येस, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण ही लोकमान्य टिळकांनी दिलेली चतुसूत्री होती. तर असहकार ही महात्मा गांधींनी सुरू केलेली एक चळवळ होती. आणि म्हणून यातलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. कोणता? असहकार. नेक्स्ट, पणजी, पाटणा, जयपूर या गटाशी जुळणारी पदे पर्यायातून निवडा
अचूक असलेले 2 पर्याय निवडा. आता पर्याय दिले आहेत ग्वाल्हेर, लखनौ, गुरगाव, मुंबई. आता पणजी, पाटणा, जयपूर ही काय आहेत बरं? तर बघा, राजधानीची ठिकाणं. बिहारची राजधानी पाटणा, गोवा पणजी आणि राजस्थानची राजधानी जयपूर. त्याप्रमाणे लखनौ ही उत्तर प्रदेशची राजधानी आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे अचूक पर्याय या ठिकाणी येणार आहेत. कारण आपल्याला ही राजधानीची शहरं दिलेली आहेत, तर कोणत्या राज्याची ती राजधानी आहे हे आपण ओळखायचं आहे आणि त्यानुसार पर्याय दिलेले आहेत. बघा, लखनौ आणि मुंबई ही राजधानीची ठिकाणं येणार आहेत. नेक्स्ट, आशिया, रशिया, युरोप आणि आफ्रिका. The term which does not belong to group is yes, Russia, because Asia, Europe and Africa, these are continents, whereas Russia is a country. आशिया, युरोप, आफ्रिका हे खंड आहेत, तर रशिया हा एक देश आहे. ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2. चंद्रनगर, पुदुच्चेरी, पॉंडिचेरी, कारिकल गटाशी जोडणारी पदे पर्यायातून निवडा. अचूक 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. तर चंद्रनगर, पॉंडिचेरी आणि कारिकल या भारतामध्ये राहिलेल्या फ्रेंच वसाहती आहेत आणि त्यामध्ये समावेश होतो यानम आणि माहे या दोन आणखीन स्थानांचा. तर पॉंडिचेरी, माहे, यानम, कारिकल and Chandranagar remain as a part of French colonies in India until 1954. Therefore, the option number 1 and option number 3. Identify the term which does not belong to the group. तेज बहादूर सप्रू, भुलाभाई देसाई, रवींद्रनाथ टागोर आणि जवाहरलाल नेहरू. काय साम्य दिसते आपल्याला? तिघांचा गट कोणता तयार होईल? बघा, तेज बहादूर सप्रू, भुलाभाई देसाई आणि जवाहरलाल नेहरू, दीज आर द लॉयर्स, हे वकील होते. आणि रवींद्रनाथ टागोर हे एक साहित्यिक होते. ही इज अ पोएट, राइट? सो द term which does not belong to the group is Rabindranath Tagore. Option number 3. Identify the term which does not belong to the group. Voltaire, Montesquieu, Rousseau and Rutherford. कोणत्या 3 शब्दांचा एक गट तयार होतोय बघा? Yes, Voltaire, Montesquieu and Rousseau. तर Voltaire, Montesquieu आणि रूसो हे 3 राजकीय तत्ववेत्ते होते. These are the political thinkers, whereas Rutherford is a scientist. Rutherford हा कोण होता? शास्त्रज्ञ होता. And therefore the option number 4 is the correct answer. आता कला या संबंधी आपण काही प्रश्न बघणार आहोत. आर्ट. गटात न बसणारा पर्याय निवडा. मृदंग, गिटार, व्हायोलिन आणि वीणा. काय वेगळा येईल शब्द यातील? बघा, गिटार, व्हायोलिन आणि वीणा ही तंतुवाद्य आहेत, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. वेअर ॲज मृदंग हे चर्मवाद्य आहे, राईट? सो मृदंग इज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर 1 इज द ऑड टर्म. पुढचा प्रश्न आहे, सूरपारंबी, क्रिकेट, कबड्डी आणि बुद्धिबळ. तर सूरपारंबी म्हणजे स्ट्रॅपस्टिक, क्रिकेट, कबड्डी आणि चेस. या सगळी खेळांची नावं आहेत. यातील क्रिकेट, कबड्डी आणि बुद्धिबळ हे खेळ राष्ट्रीय स्तरावर खेळले जातात. क्रिकेट, कबड्डी and chess, these are the national level games, but
ट्रॅपस्टिक हा इज अ लोकल गेम, स्थानिक खेळ प्रकार आहे आणि म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक 1 सूरपारंबी. कुचिपुडी, लावणी, मणिपुरी आणि कथ्थक. काय येईल उत्तर? कुचिपुडी, मणिपुरी आणि कथ्थक हे शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत, तर लावणी हा एक लोकनृत्याचा प्रकार आहे. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 लावणी. गोटी, चेंडू, लाडू, बांगडी. गोटी, चेंडू आणि लाडू याप्रमाणे बांगडी सुद्धा गोल आहेत, परंतु गोटी, चेंडू आणि लाडू हे त्रिमितीय गोलाकार वस्तू आहेत, तर बांगडी ही वर्तुळाकार द्विमितीय आहे आणि म्हणून येईल उत्तर पर्याय क्रमांक 4 बांगडी. बँगल, राईट. सो मार्बल, बॉल and laddu, these are the 3D dimensional figures, spheres, whereas bangle is a 2-dimensional circle, right? तर अशा प्रकारे भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, कला इत्यादी पुस्तकांचं व्यवस्थित वाचन करा आणि शब्दसंग्रहाचा जास्तीत जास्त साठा करा, जेणेकरून तुम्हाला एखादा प्रश्न दिल्यानंतर तो प्रश्न आणि त्या प्रश्नाशी संबंधित जो ग्रुप तयार होणार आहे तो तुमच्या लगेच लक्षात येईल. तुमचा शब्दसंग्रह जितका अधिक असेल तितक्या अचूकपणे तुम्ही हे प्रश्न सोडवू शकाल. थँक्यू. चला तर मग BMC VTC मराठी या चॅनेलला लॉग इन करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात आधी नवीन आलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळविण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.